ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री हरिनाम की जय। श्री गुरुदेव परम पूज्य अंतर्यामीश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा आपण गाथेतील अभून हरिपाठ होईल आहे हे करतो। आता 19वा अभंग सांगता ज्ञानोबा। मी जे तुम्हाला वारंवार सांगलो जप करा जप करा जप करा। तुम्ही मला अहो ज्ञानोबा तुमच्या जो कुठल्या आधाराने तुम्ही मला सांगताय की जप करा जप करा जप करा। तुमचा जो काय आधार आहे का, हे प्रमाण आहे का तुम्हाला? कशावरून सांगतो तुम्ही जप करा? ज्ञानोबा तुम्हाला आता प्रमाण दिलेलं आहे, तुम्हाला आधार समजले। मी नुसता असा बोलत नाही, माझं प्रमाण आहे, उदाहरण आहे माझं। त्या उदाहरणांच्या आधारावर मी तुम्हाला सांगून लागलो की जप करा देव मी स्वतः केलेला आहे। आता तुमचा माझा विषय नसेल तर ती गोष्ट सोडा, परंतु मी तुम्हाला दुसरे आधार देतो ना। बघा ज्ञानोबा सांगतात वेदशास्त्र, आमचं वेदशास्त्र जे आहे ते तर होतं नाही नव्हे। आमच्या वेदांनी सुद्धा त्या प्रभूची त्या देवाची सतत जप करण्याची आज्ञा दिलेली आहे। मग त्या वेदांचंही तुम्ही ऐकत नाही का? तुमची वेदशास्त्र हे सांगताय, वेदांचं तरी ऐका। मग वेदशास्त्र प्रमाण तेव्हा याला प्रमाण आहे वेदशास्त्र। श्रुतीचे वचन, श्रुती म्हणजे वेदशास्त्रांचा जो अर्धा भाग आहे, जो केवळ अध्यात्माचा आहे, ही श्रुती आहे। अशा ज्या श्रुती उपनिषद ज्या आहेत ती उपनिषद सांगतात तुम्हाला, श्रुती सांगते तुम्हाला, त्याचा आधार देतो। सगळी उपनिषद बघून त्याचं गुणगान करणारी वेद आहे, उपनिषद आहे, सगळे ग्रंथ। त्यानंतर ज्ञानोबांचा पुढचे किती ग्रंथ झाले माहिती नाही, परंतु सगळे आपल्या संतांनी हरिनामाचंच कीर्तन भजन स्मरण सांगितलेले ना। वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जपा। बस एक नारायण, तो नारायण, तो भगवान, तो आत्मा, तो सगळं जपाचं सार आहे। कुठल्याही नावाने कोणताही जप करा तुम्ही, त्या आत्म्याला जाऊन पोचतो, कारण त्या आत्म्याचं स्वरूप येते। एक नारायण सार जपा। तेव्हा जप करण्याने त्या आत्म्याला संतोष होतो। आमच्या देहामध्ये असलेला जो आत्मराज आहे, तो भगवान आहे, तो पांडुरंग आहे, तो विठ्ठल आहे, तो राम आहे, तो कृष्ण आहे, तो दत्त आहे, गणेश आहे, तो सदा म्हणतात ते खरं सार आहे। आणखी सांगतात जप तप कर्म हरिण धर्म। तुम्ही जप करता, तप करता,
कर्म करता, पण जर हरीच नाव घेत नसाल, हरी लिहिणं हे सगळं वाया जाईल. हरी लिहिणं धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरीशिवाय हे सगळं करणे वाया जाईल. याचे जे श्रम आहेत, याचे जे कष्ट आहेत ते फुकट जातील. मग तुम्ही जप करा, तप करा, नाना प्रकारची कर्म करा, काम करा, सगळी कामं धामं सगळी जी आहेत ना ती हरी 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 करत करा. भगवंताचं नाव घेत 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 सगळी कामं करा. मग बघा तुम्ही तुमचं कुठलेही कार्य वाया जाणार नाही. नाहीतर मग हे सगळं जप तप कर्म सगळं जे आहे धर्म हे सगळं हरीशिवाय वाया जाईल. सगळं तुला काय श्रम होते तुम्हाला. म्हणून ज्ञानोबा प्रत्येक सांगाय की माझ्या भक्तांना हरीच स्मरण सतत राहिलं पाहिजे. आणि त्या जपामध्ये, तपामध्ये, कर्मामध्ये, धर्मामध्ये सगळ्या ठिकाणी त्यांचा तो हरी विसरायला नको, त्याचा जप त्यांनी सोडायला नको, असं ज्ञानोबाला वाटतं. हो, वाऊवाची भ्रम श्रम व्यर्थ जाय. ज्ञानोबा म्हणतात असे जे हरी स्मरण करणारे लोक होते त्यांचं काय झालं हो हे सांगतात ज्ञानोबा. ज्यांनी ज्यांनी अशा तऱ्हेनं हरी अशा मंत्राचा किंवा कोणत्याही मंत्राचा साखंड जप केला त्यांना काय लाभलं हो. ज्ञानोबा सांगतात हरी पाठी गेले ते निवांतची ठेले. जे हरिपाठ करता करता गेलेले असतील म्हणून ते निवांत आहे, शांत आहे, त्याला कुठला धोका राहिला नाही आता. म्हणून हरिपाठ झाल्यानंतर म्हणजे हरिपाठाचं स्मरण करता करता जर आपला प्राण गेला तरी आपल्याला पुढेही विश्रामच मिळेल, शांती मिळेल, सौख्य मिळेल. नंतर मग जो जन्मभर काही करत नाही, देवाचं नाव घेत नाही, मेल्यानंतर त्याला नाना योनीमधून भटकावं लागतं. आणि त्या अशा दुःखयोनी असतात सगळ्या बाकीच्या, त्या दुःखांमधून तो रडत रडत ते सगळं दुःख भोगतात. पण आमचा हा जो साधक आहे जो स्वतः स्मरण करत गेला तो निवांत राहतो, शांत राहतो, सुख भोगतो. तुला पुढच्या जन्मात तरी सुख मिळावं म्हणून जन्म सांगले. अरे शांत राहा, पुढे पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला शांती लाभेल, सौख्य लाभेल, समाधान लाभेल. मग आता करा ना देवाचं पुण्य वाढवायला जपाचं. म्हणून जन्म सांगले पा हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. कशाप्रमाणे आता उदाहरण दिले तुम्हाला दृष्टांत देतात. भ्रमर गुंतले सुमन कलिके. हे जे भुंगे असताना ते भुंगे त्या फुलातला मध चाखण्यासाठी जातात. फुलामध्ये कमळामध्ये नाना प्रकारच्या फुलांमध्ये तो मध असतो. तो मध घेण्यासाठी गेलेला तो भ्रमर एखाद्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला गेला तर ते संध्याकाळी तिथे मिटून जाते. मग त्याच्यामध्ये अडकून बसतो. हा भुंगा जो आहे हा भुंगा लाकूड सुद्धा कोरून बाहेर जातो. लाकूड सुद्धा कोरतो, कर 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 लाकडाला छिद्र पाडणार आहे. किती कडक लाकूड असे ना इमारतीचे लाकड जे असतात त्यांना सुद्धा ते भुंगे छिद्र पाडतात. इतकं त्याचं ते टोकदार असं मशीन. आणि त्या कलिकेमध्ये सापडला किती मऊ होती, तिथं रात्रभर आपण बसतो. आता हा काय चमत्कार आहे. एक छोटीशी कळी
आणि ती इतकी नाजूक असते बिचारी, फुल केवढं असणार, त्या फुलाची ती कमी मिटल्यानंतर त्याच्यामध्ये तो अडकून बसतो आणि रात्रभर वाट पाहत बसतो किंवा पाहत येईल किंवा यातून वास्तव त्याला ती कळी चिरून बाहेर पडलं असेल पण का, जर तो लाकडं पोखरतो तो मग कली काय तिथं मऊ आहे, पण नाही, जे मऊ आहे ना त्याला दुखायचं, कारण ते आपल्याला मग देतो, त्याचा उपकार आहे आपल्यावर, मग त्याला आपण कसं काय चिरायचं. अरे साधी उलट गोष्ट कळते त्या भुंग्याला, आपल्याला का कळू नये, मग आपल्याला तर देवाने चांगली बुद्धी दिलेली आहे, मग जो कोणी आपल्याला थोडस काही चांगलं देतो त्याचे उपकार फेडायला पाहिजे ना आपण. आणि गुरुने जर एवढं दान दिलेलं आपल्याला, मोक्षाचं साधन दिलेलं आहे, गुरुचे उपकार किती असते. तात्पर्य असं की जो कोणी आपल्याला काही थोडस देतो त्याचे उपकार तो भुंगा सुद्धा मानतो, त्याला माणसाची बुद्धी सुद्धा दिली देवाने तरी तो मानतो, मग आपण का मानू नये असं जाणवा म्हणतात. बघा ना, हरी पाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कलिके. सुमन म्हणजे फुल, फुलाच्या कळीमध्ये तो भुंगा पडतो. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. म्हणतात हे जे मंत्र आहेत ना, हरीचे देवाचे आपण जे मंत्र घेतो दीक्षेच्या वेळेला, ते मंत्र म्हणजे शस्त्र आहे तुमच्याजवळ कोणाला मारण्यासाठी. या मंत्राने कोणाला मारणार आहे म्हणतात, हे तुमचे जे मंत्र आहेत ना ते तुमचं रक्षण करणारी शस्त्र आहेत. म्हणतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमकुळ गोत्र वर्जिले. हे शस्त्र कोणाला दाखवायचं, यमाला, किंवा यमकुलामध्ये जे राक्षस असतात त्यांना दाखवायचं आहे, खबरदार गोगोल मंत्र बरं का, आमच्याकडे न्यायचं. तो यम सुद्धा घाबरतो तुमच्या मंत्रांना. या शस्त्रांना तो यम आणि यमाचे जेवढे कुळातले लोक असतील राक्षस, त्यांचे गण असतात, त्या गणांना तुमच्या या शस्त्राची भीती वाटते. बापरे नको, ते यंत्र आहे बरं का, शस्त्र आहे त्याचं, त्याने जर तो मंत्र म्हटला ना तर पंचायत होईल आपली. यमाला तुमच्या मंत्राची भीती वाटते. इतकं मोठं शस्त्र गुरुदेवाने तुमच्या हातात दिलेलं असताना तुम्ही त्या देवाचं नाव घेत नाही, गुरुचं नाव घेत नाही, म्हणून जाणवा होतात. अरे तुमचं नाव तर घ्या, त्यांचे उपकार तर थोडेसे माना, निदान गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी आठवण करा त्यांची. अरे काही लोक असे ना दीक्षा घेऊन जातात ते, पण 10-12 वर्ष एखाद्या वेळेला भेटतात, आणि तेव्हा भेटले म्हणून विचारतात, महाराज मला ओळखता का तुम्ही? हा वा. याला काय भक्त म्हणतात का, मग याला काय शिष्य म्हणतात? निदान एक गुरुपौर्णिमा म्हणजे एक दिवस आहे, वर्षातला एक दिवस, त्या दिवशी तरी त्यांची आठवण करा ज्यांनी तुमच्या हातामध्ये एवढं शस्त्र दिलेलं आहे. तात्पर्य असं की साधकांनो, भक्तांनो, यंत्र जे आहे, मंत्र जे आहे, ती तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे, आणि त्या शस्त्राचा उपयोग यमासाठी करा. तो सुटला कोणाला मारायचं वा असं नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमकुळ गोत्र वर्जिले. म्हणून यमाची जेवढी गोत्र जे असतील आणि ज्याचे जे कुळातले लोक असतील यमाचे, त्यांना बाजूला सारखं ते हा सुंदर
आजच्या सत्संगाची वेळ संपलेली असल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.